हर हर महादेव. जय माता पार्वती. नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक व्रत, उपवास आणि सणांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यापैकी एकच अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे पाळले जाणारे व्रत म्हणजे हरतालिका तृतीया. माता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अनेक कठोर तपश्चर्याची आठवण करून देणारे हे व्रत मानले जाते. मग 2026 मध्ये हरतालिका तृतीया नेमकी कधी आहे? पूजा कधी करायची? या व्रताचे महत्त्व काय आहे? हरतालिका हे नाव कसे पडले? पूजेसाठी कोणते साहित्य लागते? पूजा कशी करायची? आणि या दिवशी कोणत्या कथा ऐकली जाते? या प्रश्नांची माहिती आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हरतालिका तृतीया 2026 कधी आहे? मंडळी, 2026 मध्ये हरतालिका तृतीया सोमवार 14 सप्टेंबर 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. पुणे महाराष्ट्राच्या पंचांगानुसार तृतीया तिथी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 7:08 सुरू होऊन 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7:06 प्राप्त होत आहे. 14 सप्टेंबर रोजी सकाळच्या पूजेचा मुहूर्त पुण्यासाठी सकाळी 6:22 ते 7:06 असा दिला आहे. त्यामुळे आपल्या शहरानुसार पूजा करण्याची वेळ काही मिनिटांनी वेगळी असू शकते. स्थानिक पंचांगानुसार वेगळे तपासणे योग्य ठरेल. हरतालिका तृतीया म्हणजे काय? हरतालिका तृतीया हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जाणार व्रत सण आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांमध्ये महिला हे व्रत श्रद्धेने पाळतात. विवाहित महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि पतीच्या मंगल आयुष्यासाठी प्रार्थना करतात, तर काही अविवाहित मुली चांगल्या जीवनसाथी मिळावा या श्रद्धेने हे व्रत करतात. ही धार्मिक श्रद्धा आहे. प्रत्येक कुटुंबाची व्रताची पद्धत आणि परंपरा वेगळी असू शकते. हरतालिका नाव कसे पडले? आता जाणून घेऊया व्रताच्या हरतालिका हे नाव कसे पडले. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला भगवान शिवांनी पती म्हणून प्राप्त करायचे होते, मात्र त्यांच्या वडिलांची इच्छा वेगळी होती. माता पार्वतीची सखी तिच्या मनातील इच्छा जाणून होती, त्यामुळे तिने पार्वतीला अशा ठिकाणी नेले तिथेही भगवान शिवाची आराधना आणि तपश्चर्या करू शकत होती. हरतालिका या नावाचा संबंध हरत आणि हरतालिका या शब्दाशी जोडला जातो. हरत म्हणजे घेऊन जाणे आणि अलिका म्हणजे सुख, सखी. म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव पडण्याची परंपरा कथा सांगितली आहे. माता पार्वतीची तपश्चर्या. मंडळी, आता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली अशी धार्मिक मान्यता आहे. अनेक अडचणी असूनही त्यांनी आपला संकल्प सोडला नाही. त्यांच्या या अढळ भक्तीमुळे आणि तपश्चर्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि पुढे शिव पार्वतीचा विवाह झाला अशी पौराणिक कथा सांगितली जाते. म्हणूनच हरतालिका व्रतामध्ये श्रद्धा, संकल्प, भक्ती, भगवान शिव पार्वतीचे स्मरण त्यांना विशेष महत्त्व दिले जाते. हरतालिका पूजा कशी करावी? आता पाहूया हरतालिका पूजेची सामान्य पद्धत. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. पूजेची जागा स्वच्छ करून पाट किंवा चौरंग ठेवावा. परंपरेनुसार माती किंवा वाळूपासून भगवान शिव, माता पार्वती आणि सखीच्या प्रतिमा तयार केल्या जातात किंवा उपलब्ध मूर्तीची स्थापना केली जाते. त्यानंतर गणपतीचे स्मरण करून शिव पार्वतीची पूजा केली जाते. फुले, बेलपत्र, फळे, नैवेद्य आणि आपल्या परंपरेनुसार आवश्यक पूजा साहित्य अर्पण केले जाते. माता पार्वतीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करण्यासाठी अनेक ठिकाणी परंपरा आहे. त्यानंतर हरतालिका व्रताची कथा वाचली किंवा ऐकली जाते. शेवटी भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करून मनोभावे प्रार्थना केली जाते. पूजेसाठी कोणते साहित्य लागतात? हरतालिका पूजेसाठी साधारणपणे पाट किंवा चौरंग, स्वच्छ वस्त्र, कलश, नारळ, अक्षता, हळद, कुंकू, फुले, बेल, फळे, नैवेद्य, धूप, दीप, कापूर, आपल्या परंपरेनुसार आवश्यक इतर साहित्य घेतले जाते. माती किंवा वाळूपासून मूर्ती बनवण्याची परंपरा असल्यास त्यासाठी स्वच्छ माती किंवा वाळू वापरावी जाते. लक्षात ठेवा, पूजा साहित्याची यादी
प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकते. हरतालिका व्रताचे धार्मिक महत्त्व. हरतालिका व्रतामध्ये माता पार्वतीच्या भक्तीने आणि त्यांच्या रूढ संकल्पनांचे स्मरण केले जाते. भगवान शिव आणि माता पार्वती हे हिंदू धर्मातील आदर्श दाम्पत्य म्हणून जोडले जातात. म्हणूनच या दिवशी शिव-पार्वतीची पूजा करून कुटुंबातील सुख, शांती, प्रेम आणि सौहार्दासाठी प्रार्थना केली जाते. व्रताचा मुख्य उद्देश केवळ उपवास करणे नसून श्रद्धा, भक्तीने देवाचे स्मरण करणे हेच आहे. उपवासाबद्दल महत्त्वाची सूचना. हरतालिकेच्या दिवशी उपवास करण्यासाठी परंपरा आहे. काही ठिकाणी निर्जल उपवासाची परंपरा आढळते, मात्र प्रत्येक व्यक्ती शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे उपवास करताना आपल्या आरोग्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. लहान मुले, आजारी व्यक्ती किंवा त्यांना उपवासामुळे त्रास होऊ शकतो, त्यांनी उपवासाची पद्धत स्वतःहून कठोर करू नये आणि कुटुंबातील मोठ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. देवाची भक्ती करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याला त्रास देऊ नये आवश्यक नाही. हरतालिका व्रताची कथा का ऐकतात? हरतालिका व्रताच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या कथेला विशेष महत्त्व दिले जाते. कथा ऐकताना माता पार्वतीची भगवान शिवावरील श्रद्धा, त्यांचे संकल्प आणि तपश्चर्या याचे स्मरण केले जाते. या कथेमधून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. आपल्या ध्येयावर श्रद्धा ठेवून संयमाने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू. 2026च्या हरतालिकाबाबत विशेष लक्षात ठेवा. मंडळी, यंदा तृतीया तिथी 13 आणि 14 सप्टेंबर या दोन्ही दिवशी असल्यामुळे काही ठिकाणी तारखेबाबत संभ्रम दिसू शकतो. पंचांगानुसार पुणे आणि मुंबईसाठी हरतालिका तृतीया 14 सप्टेंबर 2026 रोजी दर्शवली आहे. म्हणून आपल्या शहरात स्थानिक पंचांगानुसार पूजा आणि व्रताची वेळ निश्चित करणे सर्वात योग्य राहील. तर मंडळी, हरतालिका तृतीया हा माता पार्वतीच्या अढळ श्रद्धेचा आणि भगवान शिवांच्या भक्तीचा पवित्र सण आहे. या दिवशी आपण मनापासून शिव पार्वतीचे स्मरण करूया आणि आपल्या कुटुंबाची सुख शांतीसाठी प्रार्थना करूया. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद घेऊया. माता पार्वती आणि भगवान शिवांची कृपा आपल्या सर्वांच्या जीवनावर सदैव राहो. हर हर महादेव. जय माता पार्वती. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा. अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्वक व्हिडिओ. हर हर महादेव.